की अस्वम नैवम गजम नैवम व्याघ्र नैवमची नैवम अजपुत्र बलिम धत्त्या दैव दुर्बलस्य घातक. जर जगामध्ये आता 10वी नंतर तुम्ही जाणार आहात भविष्यासाठी, तुमचं बेसमेंट झालेलं आहे, सगळ्यांनी सगळ्याच्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि फक्त त्या निमित्ताने तुम्हाला एकच संदेश द्यायचा आहे, मला तुम्हाला दिलेला आहेच. पण जगामध्ये प्रवास करत असताना आता पहिल्यासारखं जग राहिलेलं नाही. तुम्हाला अस्वम नैवम गजम नैवम हे मी का सांगितलं तर अस्वम नैवम याचा अर्थ जगामध्ये तुम्ही कधी पाहिलंय का की देवापुढे जो बळी दिला जातो तो कधी घोड्याचा दिला जातो का? का नाही तर तो वेगवान आहे. कदाचित एखाद्या ठिकाणी घोड्याचा बळी दिलेला पाहिला असेल, परंतु हत्तीचा बळी कधी दिला जातो का देवापुढं? तर नाही. का तर तो बलवान आहे. कदाचित एखाद्या ठिकाणी हत्तीचाही बळी दिला असेल एखाद्या देवासमोर, पण आतापर्यंत तुम्ही कधी ऐकलं नसेल की एखाद्या वाघाचा देवासमोर बळी दिला. का तर वाघ हा वेगवानही आहे आणि बलवानही आहे. म्हणून जीवनामध्ये जगत असताना तुम्हाला बलवान जगायचंय, वेगवान जगायचं आणि बुद्धिमान जगायचंय आणि तुमचे जी स्वप्न तुम्ही ठरवलेली आहेत किंवा जी तुम्ही पाहणार आहात ती तुम्हाला पूर्ण करायची. आजचा जो कार्यक्रम आहे तो शुभेच्छा समारंभ आहे. तुम्हाला तो निरोप समारंभ वाटतो, आमच्यासाठी तो शुभेच्छा समारंभ असतो. आणि खरं तर 10वीच्या विद्यार्थ्यांचे विशेष आभार मानण्यासाठी मी खरा उभा आहे. कारण सर्वात जास्त जर सहकार्य कोणी केलं असतं तर ते 10वीचे विद्यार्थी. तिसरा तास सुरू असायचा, चौथ्या तासाला जेव्हा यायचो तेव्हा नेमकं जेवायची सुट्टी झालेली असायची. चौथा तास म्हणजे जेवायचा मधली सुट्टी होणार असायची, त्याच्या अगोदरचा माझा तास असायचा आणि अजिबात बडबड करता येत नसायची. नावेलाजाने माझ्या चेहऱ्याकडे पाहावं लागायचं त्यांना सगळ्यांना. त्याच्यानंतर जेवल्याच्या नंतर इतके आळसलेले असायचे आणि माझा परत तास सुरू व्हायचा आणि कंप्लेंट सलग 2 तास असायचे. आणि देवाचे तरी कमी उपकार मानावेत, इतके यांचे उपकार मानावे लागतील. कारण इतकं शांत, इतकं म्हणजे जसं काय या वर्गात टाचणी जरी पडली तरी आवाजही एवढं सहकार्य यांनी केलं. म्हणून तुमचे एकदा सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि तुम्हाला इयत्ता 10वीच्या कुठल्याही प्रकारची आमच्याकडून कुठलीही मदत न होणार नाही याची 100% खात्री देतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.